नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आशा टॉकीज चौक येथे होणाऱ्या टिपू सुलतान सौष्ठव स्पर्धेला विरोध, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उत्कर्ष गीते यांचा इशारा। शनिवारी अहमदनगर शहरातील आशा टॉकीज चौक येथे टिपू सुलतान सौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार आहेत। या स्पर्धेला विरोध दर्शवत या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्र निर्माण पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्कर्ष गीते यांनी दिलाय। पाहुयात ते काय म्हणाले। टिपू सुलतान सेना याच्या अंतर्गत होणारा कार्यक्रम हा अशा ठिकाणी होतोय मित्रांनो, जिकडे रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या मिरवणुकीत कितीदा दंगली झालेल्या आहेत। अशा सेन्सिटिव्ह भागामध्ये पोलीस प्रशासनाने परवानगी द्यायची रिस्क घेऊ नये। उद्या तिकडे कुठलीही लॉ अँड ऑर्डरची कंडिशन तयार झाली तर याला संपूर्णपणे जबाबदार हे नगरचं पोलीस प्रशासन राहील। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा कुठल्याही गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये व हा कार्यक्रम त्वरित बंद पाडावा आणि हा होऊ देऊ नये। दिनांक 30 तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक सय्यद फैजल नावाच्या माणसाने टिपू सुलतान सेना महाराष्ट्र अहमदनगर ह्या संस्थेअंतर्गत शारीरिक सौष्ठाची परीक्षा आणि शारीरिक सौष्ठाची स्पर्धा आशा टॉकीज चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता भरवलेली आहे। त्यांनी स्पर्धा भरवली याला माझा विरोध नाही। त्यांनी टिपू सुलतान सेना नावाची संघटना काढून त्या संघटने अंतर्गत हा फैजल नावाचा माणूस ती स्पर्धा भरवतोय। मित्रांनो टिपू सुलतान हा अतिशय क्रूर आणि निर्दयी मुघल राजा होता, ज्यांनी हिंदूंवर अनंगित ॲट्रॉसिटीज अनंगित अत्याचार संपूर्ण हिंदू समाजावर केला। टिपू सुलतानने काय केलं याचं संपूर्ण हिंदू समाजाला आणि महाराष्ट्रामध्ये असलेली स्वतःला हिंदूवादी म्हणणारी सरकार यांना सांगायची गरज नाहीये। मित्रांनो महाराष्ट्राचं कर्नाटक झालेलं आहे काय? टिपू सुलतान सेना नावाच्या संस्थेअंतर्गत जर असे कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी हे लोक तत्पर आहेत, हे लोक तयार झालेले आहेत, तर भविष्यामध्ये औरंगजेब आणि अकबरच्या नावाखाली सुद्धा संस्था निघतील। मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गजनवीच्या नावे सुद्धा संस्थान निघतील आणि ह्या संस्थान असेच उपक्रम भरवून परत यांनी जे कार्य केलं त्या कार्याचा कुठेतरी वाहावाहा करताना आपल्याला दिसतील। मला सरकारला, नगरच्या स्थानिक प्रशासनाला, नगर एसपी यांना, कोतवाली हद्दचे जे निरीक्षक आहे चंद्रशेखर यादव यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा कार्यक्रमांना किंचितही प्रोत्साहन देऊ नका आणि हा कार्यक्रम तिकडे भरेल आणि हा कार्यक्रम तिकडे पार पडेल हे पाप नगरच्या अहिल्यानगरच्या मध्यवर्ती भागामध्ये घडेल, याचे तुम्ही हिस्सेदार होऊ नका। आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।